जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आज पण चौध्यायाचा पहिला श्लोक म्हणणार आहोत. श्री भगवान उवाच इमं विवस्वते योगं प्रोक्तवान् वानहं वेय्यं विवस्वान्मनवे प्राहं मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. भगवंतानीच्या सूर्य, मनु आणि इक्ष्वाकू राजांचा उल्लेख केला आहे. ते सर्व गृहस्थाश्रमी होते आणि त्यांनी गृहस्थाश्रमी राहूनच कर्मयोगाद्वारे परमसिद्धीची प्राप्ती केली होती. म्हणून इमम अव्ययम योगम पदाचे तात्पर्य पूर्व प्रकारानुसार तसेच राज्य परंपरेनुसार कर्मयोग घेणेच उचित आहे. जरी पुराणामध्ये आणि उपनिषदामध्ये कर्मयोगाचे वर्णन येते, तरी पण ते वर्णन गीतेमध्ये ज्या प्रकारे समजाविले आहे त्याप्रमाणे सांगोपांग आणि विस्तृत येत नाही. गीतेमध्ये भगवंतांनी अनेक युक्तींनी कर्मयोगाचे सरळ आणि सांगोपांग विवेचन केले आहे. कर्मयोगाचे इतके विशद वर्णन पुराण आणि उपनिषदामध्ये पाहण्यात येत नाही. भगवंत नित्य आहेत आणि त्यांचा अंश जीवात्मासुद्धा नित्य आहे. तसेच भगवंताशी जीवात्म्याचा संबंध नित्य आहे. म्हणून भक्तिचे सर्व मार्ग सुद्धा नित्य आहेत. या ठिकाणी अव्ययम पदाने भगवान कर्मयोगाच्या नित्यतेचे प्रतिपादन करीत आहेत. परमात्म्याशी जीवाचा स्वतः सिद्ध संबंध आहे. जसे पतिव्रता स्त्रीला पतीची होण्यासाठी काहीही करावे लागत नाही, त्या कारण ती पतीची असतेच. साधकाला परमात्म्याच्या होण्यासाठी काही करावे लागत नाही, तो परमात्म्याचाच असतो. परंतु नित्यक्रिया पदार्थ घटना इत्यादींशी जेव्हा तो आपला संबंध समजतो तेव्हा त्याला नित्ययोग अर्थात परमात्म्याशी आपल्या नित्य संबंधाचा अनुभव येत नाही. म्हणून त्या अनित्याशी मानलेल्या संबंधाला समाप्त करण्यासाठी कर्मयोगी शरीर, इंद्रिय, मन, बुद्धी इत्यादी मिळालेल्या संपूर्ण वस्तूंना संसाराच्या मानून संसाराच्या सेवेमध्ये उपयोगात आणतो. तो असे मानतो की जसे धुळीचा लहान कण सुद्धा विशाल पृथ्वीचा एक अंश आहे, तसेच शरीरसुद्धा विशाल ब्रह्मांडाचा एक अंश आहे. असे मानल्याने कर्म तर संसारासाठी होतील, परंतु योग आपल्यासाठी होईल, अर्थात नित्ययोगाचा अनुभव येईल. भगवान विवस्वते प्रोक्तवान पदाने साधकांचे जणू हे लक्ष वेधित आहेत की जसे सूर्यनारायण निरंतर भ्रमण करीत असतात, अर्थात कर्म करीतच राहतात आणि सर्वांना प्रकाशित करीत असून सुद्धा स्वतः निर्लिप्त राहतात. तसेच साधकांनी प्राप्त परिस्थितीनुसार आपल्या कर्तव्यकर्माचे पालन स्वतः करीत राहिले पाहिजे आणि दुसऱ्यांना देखील कर्मयोगाविषयी मार्गदर्शन करून मोक्षसंग्रह करीत राहिले पाहिजे, परंतु स्वतः त्याच्यापासून निर्लिप्त असले पाहिजे. सृष्टीमध्ये सूर्यनारायण सर्वांचे आदी आहेत. सृष्टीची रचना करतेवेळीसुद्धा सूर्यनारायण जसे पूर्वकल्पामध्ये होते तसेच प्रकट झाले. सूर्य चंद्रमसो धाता यथा पूर्व मकल्पयत. त्या सूर्यनारायणांना भगवंतांनी अविनाशी कर्मयोगाचा उपदेश केला आहे. यावरून सिद्ध होते की भगवान सर्वांचे अधिगुरू आहेत. त्याचबरोबर कर्मयोगसुद्धा अनादी आहे. भगवान अर्जुनाला जणू हे म्हणत आहेत की मी तुला कर्मयोगाविषयी गोष्ट सांगत आहे. ही काही आत्ताची नवीन गोष्ट नाही. जो योग सृष्टीच्या आधीपासून अर्थात नित्य आहे त्याच योगाविषयी तुला मी सांगत आहे. अशा प्रकारे
पहिल्या अध्यायाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.